श्री स्वामी समर्थ मंडळी. तर क्रिशूसाठी मला उद्या इडली बनवायची होती. त्यामुळेच मी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजवत घातलेले होते. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मला आज फक्त खिचडी भात करायचा होता. कारण सकाळच्या काही भाज्या आणि पोळ्या उरलेल्या होत्या. त्यामुळेच मी कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, थोडंसं गाजर आणि वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्या. आणि भाताला फोडणी देण्यासाठी त्यामध्ये कढीपत्ता, थोडासा लसूण, शेंगदाणे हे सगळं परतून घेतलं. आणि मग कांदा टाकून परतून घेतला. आणि काही थोडेसे मसाले टाकले होते. हळद टाकली आणि बाकी सगळं टाकून परतून घेतलं. वाटाणे, टोमॅटो हे सगळं छान परतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं. मीठ टाकलं आणि त्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर पण टाकली होती. मग त्यामध्ये तांदूळ आणि थोडीशी तुरीची आणि मुगाची डाळ टाकून छान असा भात करून घेतला होता. 3 शिट्ट्यामध्ये खूप छान असा भात शिजलेला होता बरं का. आणि खरंच इतका टेस्टी भात झालेला होता ना. आणि असा भात आम्ही आठवड्यातून 2-3 वेळा बनवतो. कारण आमची इथं भात सगळ्यांना आवडतो. संध्याकाळपर्यंत तांदूळ आणि उडदाची डाळ भिजलेली होती. मग एका मिक्सरमधून बारीक करून घेतली. आणि उद्या त्याची क्रिशूला इडली बनवायची होती. चला मग मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.